सध्या आपल्याला सर्वत्र मोठ्या प्रमाणात हवामान बदल दिसतोय। कधी अचानक पाऊस तर कधी अचानक कडाक्याचे ऊन सुरू आहे। यामुळे सर्वांच्याच आरोग्यात फार मोठा बदल जाणवतो। अशा वेळी बदलत्या वातावरणात आरोग्याची काळजी कशी घ्यावी, आहाराचा समतोल कसा साधावा, या सर्व गोष्टी डॉक्टरांकडून जाणून घेऊया। नमस्कार, माझं नाव डॉक्टर हर्षल विलास चौधरी। मी ह्या क्षेत्रामध्ये गेली 10 वर्षांपासून कार्यरत आहे। माझं जे शिक्षण आहे ते मी MBBS ही डिग्री घेतलेली आहे, प्राथमिक आपली वैद्यकीय क्षेत्रातली। त्यानंतर मी PNB मेडिसिन म्हणजे MD मेडिसिनचा कोर्स पूर्ण केलेला आहे आणि त्याच्यानंतर मी कंटिन्युअस ॲज अ MD फिजिशियन म्हणून प्रॅक्टिस करत आहे। सध्याचं जे वातावरण बदल आहे, सध्या आपण बघितलं तर सध्याच्या घडीला असं आहे की सकाळी अचानक एकदम कडक ऊन पडलेलं आहे, अचानक पाऊस सुरू होतोय किंवा अचानक थंडावाही येतो। आणि ह्यासोबतच एवढंच नाही तर या सर्वांचे एअर क्वालिटी जी आपण म्हणतो, हवेचे जे शुद्धता म्हणतो, त्याच्यावरती पण असर पडलेला आहे। त्यामुळे हवेची जी क्वालिटी खराब झाली आहे त्याच्यामुळे अस्थमाचे पेशंट आहेत, दमा ज्यांना आहे किंवा दम्यासारखा COPD जो आजार म्हणतो त्याचं सुद्धा प्रमाण वाढलेलं आहे। वातावरणाचं चेंजेस आहे। रोज जे तुमचं पाण्याचं प्रमाण आहे, समजा वातावरण फार गरम आहे, तुम्हाला बाहेर तुमचं फिरतीचं काम जास्त होतोय किंवा तुम्ही बाहेर गरमीमध्ये फार काम करताय, ज्या ठिकाणी गरम एरिया असतोय, जिथे आपल्याला फार जास्त घाम येत असतोय, सारखं घाम सुटून आपल्या शरीरातलं पाणी कमी होतं, त्याच्यासोबतच इलेक्ट्रोलाइट जे म्हणतो आपण, मिठाचं प्रमाण म्हणतो, ते कमी होतं। तर याची सिंपल काळजी आपण घेऊ शकतोय। रोज आपलं पाण्याचं जे प्रमाण आहे पिण्याचं ते आपण वाढवू शकतोय। सिंपल आपलं लिंबू सरबत झालं किंवा मीठ, लिंबू आणि पाणी थोडी साखर टाकून रोज घेऊ शकताय किंवा ORS हे मिळतंय, इलेक्ट्रॉल पावडर मिळते किंवा सरबतसारखे टँक वगैरे बरेच काय अवेलेबल असतात मार्केटमध्ये, ग्लुकॉन डी वगैरे, त्यांचं आपण सेवन करू शकतात, ज्यामुळे पाण्याची कमतरता जेणेकरून आपल्याला होणार नाही, गरमीमध्ये त्याचा आराम राहणार। हे सीझनल फ्रुट्स आपण जे म्हणतो, वातावरणानुसार येणारे फळभाज्या आणि पालेभाज्या घेणं अतिउत्तम बाकीच्या इतर भाज्या घेण्यापेक्षा। कुठेही तुम्ही जात असले तर समजा तुम्हाला सर्दीचा, दम्याचा वगैरे त्रास आहे तर तुम्ही मास्क वापरा। कुठेही गेले की हात धुण्याकडे लक्ष द्या, तुमचं पर्सनल हायजीन व्यवस्थित ठेवा। पर्सनल हायजीनमध्ये हात धुणं आलं, कुठेही तुम्ही काही खात असले तर खाताना पाण्याचं तपास तिथे करा, पाणी स्वच्छ क्लिअर पाहिजे किंवा उकळून पाणी प्यायचं आहे किंवा कुठेही ज्याही ठिकाणी तुम्हाला असं वाटतं ज्या ठिकाणी माशा वगैरे जास्त उठतात अशा ठिकाणी खाणं वगैरे टाळणं बेटर। तुम्हाला कुठल्याही प्रकारचा काय आजार नाही तर कमीत कमी दिवसाला 30 ते 45 मिनिटं तुमचा प्रॉपर व्यायाम, ब्रिस्क वॉकिंग किंवा कुठल्याही प्रकारचे एरोबिक एक्सरसाइज आपण म्हणतो, तुम्हाला जर चालणं आवडत असेल तर चालणं किंवा जॉगिंग करणं किंवा स्विमिंग करणं, तुमच्या याच्यानुसार जे कोणतं तुम्हाला पॉसिबल आहे ते तुम्ही कंटिन्यू करू शकता। ह्या सर्व काही थोड्याफार गोष्टी आहेत, यांचं जर तुम्ही रोजच्या दैनंदिनीत जर लक्ष ठेवलं आणि सांभाळलं तर तुम्हाला ह्या वातावरण चेंजचा फार जास्त असर तुमच्यावरती होणार नाही। बदलत्या हवामानानुसार शरीरात वेगवेगळे बदल होत असतात। अशा वेळी डॉक्टरांनी सांगितलेला सल्ला लक्षात घेऊन योग्य ती काळजी घ्यावी आणि आहारात पौष्टिक गोष्टींचा समतोल साधावा। निकिता महेंद्र, लोकल 18, मुंबई।